तर कसं काय मंडळी, फायनली ऑफिसचे कामं कंप्लीट झाले आहेत आणि आपण बॅग घेऊन चाललो रिटर्नला घरी. खूप एक्सलंट, कारण की लॉंग टाईम नंतर मी चाललेलो माझ्या घरी आफ्टर ऑल 15 डेजच्या नंतर. सो 15 दिवसापासून आम्ही इकडे ऑफिसच्या कामाने आहोत आणि एवढे म्हणजे आता ना मनात एवढी एक्साइटमेंट चालू आहे की कधी कधी घरी पोचतो, कधी कधी नाही. आणि घरचा जेवण बाई मिस करून राहिलो मी. तर आम्ही वायझॅगमध्ये आलेलो आहे. एक सुंदरसं मंदिर आहे इथे. आता कोणतं मंदिर आहे रे? व्यंकटेश्वर मंदिर. व्यंकटेश्वर मंदिर आहे इथे वायझॅगमध्ये. व्यंकटेश्वर मंदिर फेमस आहे. इथून तुम्हाला दिसेल तिकडे पूर्ण बीच आहे, बीच व्ह्यू येतं. पहिले आपण मंदिरात दर्शन करूया, मग समोर बघूया. बघू शकता मंदिर खूप सुंदर आहे आणि हा व्ह्यू इथे. तिकडे ना भरतनाट्यम चालू आहे. इथे रिस्ट्रिक्शनमुळे व्हिडिओ तर बनवून दिला नाही या लोकांनी, पण अंदर जाऊन ते पीसफुल झालं ना. मी अंदर येऊन एकदम एनर्जेटिक वाटत आहे पूर्ण. मन इतकं प्रसन्न झालं, मन इतकं प्रसन्न. एकदम बालाजी मंदिर आहे. दर्शन करून तर खूप एकदम पॉझिटिव्ह वाईब येऊन गेलेली आहे. आता जाऊया बीचवरती जाऊन वायझॅगचा बीच एक्सप्लोर करूया. मी पण एक्सायटेड आहे बीचसाठी. आणि हा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना. बीच सोबत हे रेकॉर्ड करतो, काम मजा येऊन राहिले ना. बॅक साईडला बघू शकता बीच, एवढं सुंदर बीच आहे आणि थंडी हवा लागून राहिली. पीसफुल, खूप सुंदर, बेस्ट. वायझॅगमध्ये राहून त्याला सोबत आणि काम करायला माहिती आहे का, हे एवढं सुंदर आहे. वायझॅगचा बीच नीट अँड क्लीन आणि खूप सुंदर आहे. माझा फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल, मी बीच दाखवला आहे. तो वायझॅगपासून 20-30 किलोमीटरचा डिस्टन्सवर आहे. आणि हा एक बीच आहे वायझॅग. हा वायझॅग प्रॉपर आहे, वायझॅग बीच आहे. आणि हा पूर्ण जो तुम्ही बघू राहिला हा पूर्ण बीच रोड आहे. मी माझा आनंद व्यक्त नाही करू शकून राहिलेलो माझ्या बोलण्यातून. इतकी मजा यार. नागपूरमध्ये नाही भेटत. नागपूरमध्ये बीच पाहिजे असता यार. नागपूरमध्ये अगर बीच असता ना मजा आली असती. रेकॉर्ड नाही करून राहिलो आहे मोटर राईड. तर विचार असा मला एक गिल्ट होत होता की आज काही कुठे आलो मी, मोटर व्लॉगिंग नाही करून राहिलो, काय नाही. बट आता इथे आल्यानंतर माहीत पडून राहिलं आहे की यार ठीक आहे, हे पण एक बेस्ट आहे. आणि बीच फिरणं मजा आहे. बीचवरती फिरायला खूप मजा येते. मजा आली फिरून इकडे सोबत वायझॅग फिरून. जी मजा आली ना एक्स्ट्रीम भाई. बीचवर फिरायला मजा येते. फायनली PNR भेटलं. चेक इन करूया आणि भूक लागली आहे बहुत जोरात, तर जेवण करू अंदर जाऊन. आम्ही लोक जेवण करायसाठी जागा शोधून राहिलो एअरपोर्टवर. एकाही जागे नाही. राहुल दादा म्हणते की कुठेही जेवण कर. राहुल कुठे जेवण करायचं?
कुठं पण घेतो राहुल भाऊ का म्हणजे चवणे करून राहिला म्हणते, नुसता इकडे तिकडे पाहून राहिला म्हणते. चवणे करून आम्ही चवणे करून नाही राहिलो आम्ही. मला वाटलं असं टेबल भेटेल जेवण करायला, तर हा म्हणते खुर्चीवर बसून जेवण करूया. सगळंच पॉसिबल आहे ना. जेव्हापासून विशाखापट्टणम आलो ना त्यापासून फक्त इडली खाऊन राहिलो. लास्ट इडली खाऊन राहिलो मी विशाखापट्टणममध्ये. आता वेटिंग करता फ्लाईटची. सेकंड झोनचं कॉलिंग चालू आहे. थर्ड झोनचं कॉलिंग झालं की आपण निघूया डायरेक्ट चाललो नागपूरला. डायरेक्ट त्याला तर धावत वेट करू असं म्हणजे असं वाटू राहिलं ना. कधी कधी मी घरी पोचतो, कधी कधी नाही. घरी पोचायची जी खुशी होत राहिली अंदरून. कधी कधी हा गर्लफ्रेंडसोबत भेटते, कधी कधी नाही, कधी कधी तिला फिरायला घेऊन देतो. असं काही वाटून राहिलं याला. ज्यांचं लग्न जुळत असलं ना त्या माणसाने असं नाही बोलावं. कसं आहे, आपण तर सिंगल आहो, यांचं जुळत आहे. आता हे मी पोस्ट करेल, ते लोक बघतील की हा असा बोलतो, तर चांगलं नाही वाटेल ना. चेक इन करूया आणि निघूया. लेट्स गो. काय म्हटलं दादा? लाईन कशाची म्हटलं, महाप्रसाद मिळत आहे का इथे अलिबागकडे? महाप्रसाद एअरपोर्टवर महाप्रसाद चालू आहे. एअरपोर्टवर चेकिंगवर काय म्हणते लाईन कोण लागली, महाप्रसाद चालू आहे. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. To help us get going, please keep your फायनली लँड केलेला. लँड नागपूरला झालेलो आम्ही झालं हैदराबादला. ते पण सांगतो का बरं समोर चला. हैदराबादला लँड याच्याकरता झाला की आमची सेकंड फ्लाईट नागपूरसाठी आहे सकाळी 6:30 वाजता. आणि आता आम्हाला हैदराबादला ना 6 घंटे टाइमपास करायचा. इथून सिटी 60 किलोमीटर आहे. म्हणजे जायला 3 तास, यायला 3 तास लागेल. आणि आम्ही रनिंग करत जाणार आहोत. बघा हबीबी चालला. हबीबी कम टू हैदराबाद. कबीबी जेवढं भेटायला आलं ते. हां, हैदराबाद एअरपोर्ट आहे ना, लिटरली खूप सुंदर एअरपोर्ट आहे. खूप सुंदर एअरपोर्ट आहे. बघण्यालायक खूप किती मोठं, म्हणजे बघण्यालायक एवढं चांगलं आहे ना. तुम्ही बघू शकता एवढा मोठा एअरपोर्ट आहे टोटल. आणि हा माझ्या मागे मिमिक्री करणारा माणूस. पण लिटरली हैदराबादची डस्टबिन खूप छान आहे. बघू हैदराबादचा आम्ही गाना बातें मत करो भाई, गाना बातें करो भाई. इथले एअरपोर्टवरचं वॉशरूम का सुंदर बनवलं रे. हे दिसायला सुंदर दिसू राहिलो मी, आहे ना. आउटफिट वा भाई. ऑल बहुत स्मार्ट मॅन, स्मार्ट बॉय. ऑइल कुठे उतरते? ऑइल चैनावर उतरते. सरकला. मी एअरपोर्ट एवढ्यांदा आलो, मला एक वेळा तरी ना ही गोष्ट करायची होती, ही वाली गोष्ट करायची होती. आणि आम्ही फायनली ना ते करायला आलो. म्हणजे चालण्यासाठी लोक रोज उठतात सकाळी 6 वाजता आणि आम्ही चुत्याप्पा करायसाठी इथे रात्री 12 वाजता. राहुल भाऊ असा सुपरमॅन. म्हणजे लिटरली असं वाटून राहिलं फक्त जागेवर उभा आहे, चालू राहिलो समोर 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 समोर. क्रेझीनेस. पण काही म्हणा, हैदराबादचं एअरपोर्ट खूपच सुंदर आहे. काय म्हटलं दादा? फक्त एअरपोर्ट सुंदर आहे ना? नाही, अजून काय सुंदर आहे? अजून काय सुंदर आहे? बघायला गेलं तर सगळं सुंदर आहे ते. दादा तू मागे बघ. जितकं सुंदर आहे की त्यात सगळ्याच गोष्टी आल्या. जसं की तू आला, जसं तुम्ही मजा आली. फकलेपणा करायला मजा आली. जे करायचं होतं ते केलं. पण यार
आता हैदराबादमधून इथे सकाळी 6 वाजता आणि आम्ही ना इथे एवढा पण टाइमपास करणार. सकाळी 6 वाजेपर्यंत टाइमपास करायचा बचपन. तुम्ही काय आता तू काय पकडताना बघितलं? मी मुलाला मुलाला नाही. सो फायनली आपण एअरपोर्टच्या बाहेर निघालेलो. फायनली आपण एअरपोर्टच्या बाहेर निघालेला. मग करायचं काय सांगून नाही राहिला, फक्त गोष्टा करून राहिला. तुला 3 टायगर हा मला 3 टायगर दाखवते, पण मी 4 टायगर पाहिला एका नोटवर. हा 3 दाखवत. अशोक स्तंभ. अशा नागपूरच्या पोराने मुजवणार राहतील, मजा काय येईल. नाही नाही, असं कसं माझ्या मुलीवर राहतील. आजचा एअरपोर्ट आहे, पाहू शकता. सकाळी 6 वाजेपर्यंत नुसता टाइमपास करायचा आम्हाला लोकांना. 6 वाजेपर्यंत फक्त टाइमपास, फुल्ली टाइमपास. हा बघती नसता फोटो. हे मागचं पण तुम्ही सांगितलं, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, नुसता फोटो काढते, फक्त फोटो काढण्यात बघते. टाकते ना पोस्ट टाकत ना काही चेक करायचं फोटो. आता फोटो सेशन चालू आहे, व्हिडिओ चालू करून पहा सुंदर. लोक पाहू उभे आहे आम्हाला इथे. ते गोष्ट वेगळी आहे, पण हुंकून नाही राहायला. एक आज ना दिवस लोकांचे दिवस बनते, माझी रात्र बनली. ते पाहू शकता. चेक इट भाई. BMW ठीक आहे. याच्या समोर अजून एक आहे, तुम्हाला दाखवतो. भाई फेवरेट कार माझी तर भाई विश लिस्ट आहे. ज्या दिवशी मी सक्सेसफुल होईल, मी त्या दिवशी ही गाडी जरूर घेईल. आणि एक दिवशी एवढं तर अर्न करायचा पैसा की भाई मी ही गाडी ओन करू शकेल. सी रेंज रॉवर LWB. चेक इट. हो BMW i7 ऑल्सो यार. पाहू शकता BMW i7. आणि ह्या गाडीचा चेक इट भाई. ह्या गाडीचा जो लुक येतो ना, तुम्ही लिटरली सांगतो, तुम्ही नाही कुठे घेऊ शकता ह्या गाडीचा लुक भाई. ह्या गाडीचा लुक. आणि मी ही गाडी, माझा फुल प्लॅन आहे की मी फ्युचरमध्ये एवढा पैसा कमवेल की ही गाडी ओन करील. पाहू शकता तुम्ही गाडी लुक. रेंज रॉवर LWB भाई, सुंदर गाडी आहे. भाई जेव्हा मी रेकॉर्ड करेल ना माझी स्वतःची ओन गाडी, अशी फ्रेम, आणि आता तर बाहेर रेकॉर्ड करता आहे की आपली नाही आहे, पण आपण जेव्हा घेऊ ना तेव्हा अंदरून रेकॉर्ड करू. ही आणि ही लाईफमध्ये काही घ्यायची आहे. सकाळचे 4 वाजून राहिले, आतापर्यंत झोपलं नाही आहे. 12 वाजेपासून टाइमपास करून राहिला. तर झोपून गेला, झोपण्या करून राहिले. माहीत नाही की अजून किती टाईम लागतं. दाखवली आहे की बरोबर 6 वाजताची फ्लाईट आहे नागपूरसाठी. पण आता किती वेळ अजून. सो फायनली नागपूरसाठी भेटलेली ट्रेन मिळाली. वा, आम्ही नागपूरची ट्रेनच फिरतो ना. सो फायनली 5 वाजताची फ्लाईटसाठी वेटिंग करू 6 घंटे टाइमपास केला. आणि आपली फायनली बोर्डिंग आलेली. आता कुठे चालला गावी. कोणाच्या गावी चालला तू सांग ना. कोणाच्या गावी चालला? हा, मम्मी पप्पाच्या. फायनली आम्ही लोक आलो मम्मी पप्पाच्या गावाला. तर मग मम्मी पप्पा तुला बोलवत आहे ना? मम्मी पप्पा तुला बोलवून राहिले का? किती दिवसानंतर. सही आहे. मजा येईल. फायनली आम्ही एसटी महामंडळमध्ये बसलो. एसटी एअर इंडिया. आणि उन्हाळ्यात बसू. नाही, फायनली आम्ही एसटी एअर इंडियामध्ये बसलो.
ॲक्च्युली करू शकता. सनराईज होऊन राहिला सुंदर. त्यांना सो गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, फायनली आपण घरी पोहोच आलो. सराउंडिंग होत आहे तर फायनली घरी आलो. एवढ्या दिवसानंतर 15 दिवसानंतर मी घरी चाललो आणि एवढी खुशी होऊन राहिली ना. आता घरी जाऊन भाई घरचं जेवण घरचा नाश्ता करूया. लेट्स गो. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि सांगा कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग. आणि प्लीज सबस्क्राईब करून जा. थँक्यू.